नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला ते तब्बल 1773 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये जवळपास 65 विविध पदांसाठी ते पद भरती करून घेतले जात आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 1773 ही पदे सरळ सेवेमार्फत ही नियमित पद भरती केली जाते। स्टाफ नर्स पदाबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे, सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू। विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीत गट आणि गड्ड्याची पदे भरली जात आहेत। सरळ सेवेमार्फत तुमची पदभरती इथे केली जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करायचे आहे। शेवटची तारीख जी असणार आहे 2/9/2025 शेवटची तारीख असणार आहे, म्हणजे 2 सप्टेंबर शेवटची तारीख तुम्हाला अर्ज करण्यासाठी असणार आहे। तर चला आता सरळ आपण पदाबद्दलची माहिती पाहून घेऊ। तर बघा, या जाहिरातीमध्ये तुम्ही जर 14 क्रमांकाचं पद बघितला तर निम्न वैद्यकीय सेवा गट क मधील हे पद असणार आहे। परिचारिकाचं पद आहे, म्हणजे नर्सचं पद आहे आणि या पदाच्या एकूण 3 जागा इथे भरल्या जात आहेत आणि या पदासाठी पगार जो असणार आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये एवढं पगार तुम्हाला या पदासाठी पाहायला भेटणार आहे। तर या पदाबद्दल तुम्हाला जर एज्युकेशन वगैरे पाहायचं म्हटलं तर आता बघून घ्या ती पण इथे कशा प्रकारे असणार आहे। बघा, 14 क्रमांकाचं पद आहे, पदनाम परिचारकाचं हे पद आहे, गट क चं पद हे असणार आहे। एकूण 3च पदे भरली जात आहेत। कॅटेगरी वाईज बघितले तर अनुसूचित जातीसाठी एक आहे, विजा अ साठी एक आहे आणि अराखीवसाठी एक, अशी एकूण 3च जागा इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील। आता बघा, शैक्षणिक अर्हता आणि पात्रता या पदासाठी तर तुम्हाला HSC म्हणजे इथे 12वी पास लागणार आहे विज्ञान मधून आणि त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा जनरल नर्सिंग गडवायपर या विषयात डिप्लोमा तुम्हाला लागणार आहे, म्हणजे पदविका या विषयाची लागणार आहे, JNM ची पदविका। त्यानंतर शासकीय निम शासकीय खाजगी रुग्णालयातील परिचारिका अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षांचा तुम्हाला इथे अनुभव असा लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे तुम्हाला। शेवटी मराठी भाषेचं ज्ञान, अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता तुम्हाला परिचारिका या पदासाठी लागणार आहे। वेतन श्रेणी बघितली तर इस्पेराचा पगार भेटणार आहे 35,400 पासून 1,12,400 रुपये असं पगार तुम्हाला इथे असणार आहे। त्यानंतर 24 क्रमांकाचं जे पद आहे निमवैद्यकीय सेवा गट क मध्ये पद असणार आहे। पदाचं नाव असेल नर्स मिडवाईफ परिचारिका किंवा स्टाफ नर्स हे पदाचं नाव तुम्हाला इथे असं असणार आहे। या पदासाठी पण जवळपास 457 पदे भरून घेतली जात आहेत। तर खूप मोठी जाहिरात मध्ये तुम्हाला इथे पदे पाहण्यासाठी भेटणार आहेत। तर सर्वात जास्त पदे तुम्हाला या स्टाफ नर्स पदाच्या इथे 457 जागा पाहायला भेटणार आहे। तर आता या पदाबद्दलची सर्व माहिती जर पाहायला भेटणार आहे तर बघा किती, आता या पदाबद्दलची सर्व माहिती जर पाहायचं झालं तर बघा किती 24 क्रमांकाचं पद आहे, हे पण पद गट क च पद इथे असणार आहे। या पदासाठी वेतन श्रेणी जे असेल ती S13 असा पगार आहे, म्हणजे 35,400 पासून 1,12,400 रुपये असं असा पगार आहे, म्हणजे 35,400 पासून 1,12,400 रुपये असं असणार आहे। तो वाचन दाखवते। त्याच्यानंतर बघा, कॅटेगरी वाईज जर पदे बघितली तर बघा जवळपास 457 ही पदे या पदाच्या इथे असणार आहेत। त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 74 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 आणि इथे अनुसूचित जातीसाठी 74 पदे असणार आहेत। अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे, विजा अ साठी 8 पदे आहेत, बजब साठी 9 पदे आहेत, बजक साठी 15 पदे, भजड साठी 9 पदे आहेत, विमाप्र साठी 7 पदे आहेत, इमाव साठी 108 पदे, 600 माप्र साठी 46 पदे, आदुक साठी 46 आणि अराखीव म्हणजे ओपन साठी 134 पदे तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आता या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता कोणती लागणार आहे तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला इथे HSC म्हणजे 12वी लागणार आहे। 12वी नंतर तुम्हाला इथे JNM पदविका लागणार आहे, जनरल नर्सिंग मिडवायफरीची पदविका म्हणजे JNM चा डिप्लोमा तुम्हाला ते लागणार आहे। त्यानंतर BSc नर्सिंग असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य इथे दिलं जाणार आहे। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी पण तुम्हाला इथे कंपल्सरी असेल।
त्यानंतर तुम्हाला ते एक्सपिरियन्स पण लागणार आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारचा तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अधीनस्थ परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग पूर्ण केल्यास उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणजे ठाणे महानगरपालिकेतून कंप्लीट झालेलं असेल एज्युकेशन तर शेवटी मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला लागणार इथे आहे. तर अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे या पदासाठी पाहायला भेटेल. नर्स मिडवाईफ किंवा परिचारिका स्टाफ नर्स घटकाचं पद आहे. या पदासाठी आणि जवळपास 457 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर बघा आता इथे 55 क्रमांकाचं जे पद आहे तर बघा इथे 55 क्रमांकाचं पद निमवैद्यकीय सेवा गट क मध्ये हे पद असणार आहे आणि हे पण पद आहे प्रसविकाचं हे पद इथे असणार आहे आणि या पदाच्या 117 जागा तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जातील. 117 जागा या पदाच्या असणार आहेत. आता या पदाची सविस्तर माहिती कशा प्रकारे तुम्हाला पाहायला भेटून जाईल तर ती पण आता इथे आपण व्यवस्थितपणे पाहून घेऊ लगेच. तर बघा हे 55 क्रमांकाचं पद आहे. प्रसविका पदाचं नाव असणार आहे. गट क मध्ये हे पद येते आणि वेतन श्रेणी या पदासाठी S6 चा पगार इथे असणार आहे. म्हणजे 19,900 पासून 63,200 रुपये असं पेमेंट या पदासाठी तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. आता एकूण जागा किती 117 जागा या पदाच्या इथे भरल्या जात आहेत. 117 जागा टोटल जागा प्रसविका पदाच्या असणार आहेत. त्यानंतर कॅटेगरी वाईज पदसंख्या बघून घ्या इथं तुम्ही किती आहेत लगेचच. अनुसूचित जमातीसाठी 23 आहेत. विजा अ साठी 4 आहेत. भज ब साठी 1 आहे. भज क साठी 3 आहेत. भज ड साठी 3 आहेत. विमाप्र साठी 2 आहेत. इमाओ साठी 30 जागा आहेत. साशे माप्र साठी 12 आहेत. आदुक साठी 12 आहेत आणि अराखीव साठी 27 अशा एकूण 117 जागा तुम्हाला प्रसविका पदाच्या पाहण्यासाठी ते भेटून जातील विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लगेचच या पदाची शैक्षणिक अर्हता त्यासाठी पात्रता कशा प्रकारे लागणार आहे तर तुम्हाला यासाठी SSC 10वी लागेल आणि 10वी नंतर तुम्हाला ANM चा अभ्यासक्रम पूर्ण इथे लागणार आहे. म्हणजे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ अशा प्रकारचं अभ्यासक्रम तुम्हाला इथे पूर्ण लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी पण कंपल्सरी इथे असणार आहे. रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर या पदासाठी पण 3 वर्षाचा कामाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक सर्व संस्था, खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील प्रसविका म्हणजे ANM अशा प्रकारचं तुम्हाला इथे एक्सपिरियन्स इथे अनुभव लागणार आहे. शेवटी मराठी भाषेचं ज्ञान तर इथे सर्वांना लागणारच आहे. अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता तुम्हाला या पदासाठी पाहण्यासाठी भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. अशी एकूण या जाहिरातीमध्ये 1773 पदे एकूण भरून घेतली जात आहेत. तर जवळपास 600 पदे फक्त तुम्हाला स्टाफ नर्सच्या पदाच्याच इथे या जाहिरातीमध्ये पाहून भेटणार आहेत. तर खूप मोठी जाहिरात ही आलेली आहे. तर बघा यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक कशा प्रकारे असणार आहे तर अर्ज सादर करण्याचा कालावधी म्हणजे 12 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ते ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 2 सप्टेंबर शेवटची तारीख असणार आहे आणि फीस पण तुम्ही 2 सप्टेंबर दिवशीच इथे ऑनलाईन पद्धतीने भरू शकता रात्री 23:59 म्हणजे 11:59 आणि परीक्षेचं जे हॉल तिकीट असेल परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर तुम्हाला इथे भेटणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधीनस्थ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. हे शेवटी तुम्हाला परीक्षा शुल्क जे असणार आहे मागास प्रवर्ग म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग किंवा अनाथ प्रवर्ग जर असेल तर त्यासाठी 900 रुपये फीस तुम्हाला इथे एक्झाम फीस परीक्षा शुल्क इथे लागणार आहे. तर अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर चला तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.